शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाने आधीच निकाल ठरवलेला होता। आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता। एवढंच नव्हे तर आयोगाने मान्यता दिल्यानंतरच एकनाथ शिंदे सत्तेत आले, त्यामुळे ही लोकशाहीची थट्टा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। फक्त नेते म्हणजे पक्ष नाही, पक्षात पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील असतात, असंही यावेळेला कपिल सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे। आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टाने काय टिप्पणी केलेली आहे बघूया त्या संदर्भात सविस्तर। निवडणूक आयोगाला सोयीची भूमिका घेणं सोपं वाटत असून आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांकडे साधं पाहिलं नसल्याचंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं। आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अद्ययावत यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती, असंही सिब्बल म्हणाले। तर जर पक्षाच्या संरचनेमध्ये किंवा नियमांमध्ये कोणताही नवा बदल झालेला नसेल तर त्याची पुनरावृत्ती करून आयोगाला कळवण्याची कायदेशीर गरज नसते, हा मुद्दा कोर्टाने उपस्थित केला। तर कायद्यानं ठरवून दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली होती, परंतु आपल्याकडे नवीन घटना उपलब्ध नाही अशी सोयीस्कर भूमिका आयोगाने घेतल्याचं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। शिवसेनेच्या उपनेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली असताना आयोगाने ते मनोनीत असल्याचं गृहीत धरलं, असंही सिब्बल म्हणाले। तर फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येमध्ये बदल झाला होता, मग तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांची माहिती दिली नव्हती का, असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला। तर आम्ही दोन्ही प्रकारची माहिती दिली होती। नामनिर्देशित केलेली आणि निवडून आलेल्या अशा सर्व सदस्यांची नावं आयोगाला कळवण्यात आली होती, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं। ही कागदपत्र नंतरच्या काळात तयार करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय, असंही न्यायमूर्ती बागचीने म्हटलंय। जर या दस्तऐवजावर निवडणूक आयोगाचा स्वतःचा शिक्का आहे तर हे कागदपत्र नंतर तयार केलं गेलं असा दावा कसा केला जाऊ शकतो, असा सवाल सिब्बलांनी केला। जर खरोखरच हे कागदपत्र नंतर बनवलं गेलं असेल तर निवडणूक आयोगाने त्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावर पोहोचायचं होतं, म्हणूनच त्यांनी 2018च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। आयोगाने आधी शेवट ठरवला होता आणि त्यांनी त्यानुसार आपल्या तर्कांची मोडतोड केल्याचा दावाही सिब्बल यांनी कोर्टात केलाय। तर शिवसेना नेते हा शब्दप्रयोग नेमका कुणासाठी वापरला जातो, असा सवाल कोर्टाने सिब्बल यांना केला। याचा थेट अर्थ पक्षातील संघटनेशी आहे, विधिमंडळ पक्षाशी नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं। शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची निवड ही रीतसर निवडणुकीच्या माध्यमातून होते। एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढलं, असं आपल्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री शिंदेंची निवड बेकायदेशीर होती, संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदे मुख्यमंत्री झाले होते, असंही सिब्बल म्हणाले। आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधी पक्षाची घटना पूर्णपणे दुर्लक्षित केली, त्यानंतर पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला ठेवली। शेवटी आयोगासमोर फक्त विधिमंडळ पक्ष उरला। याच्याच आधारे दुसऱ्या गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे असा दावा करत त्यांना पक्षाचं चिन्ह बहाल करण्यात आलं, असं सिब्बल म्हणाले। तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कशास्त्राची मोडतोड करता, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे पूर्णपणे विरोधात असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला।